सरपंच चालवायचा. त्या दादूला आजार जडला. त्या काळात दवाखाने एवढे नव्हते आणि मग काय करायचं नाना उपचार, नाना दवाखाने केले. मायबाप उपाय झाला नाही. शेवट अंतरुणावरती खेळून राहिला. या पोरीनी बापाच्या दवाखान्यासाठी कामाला जायला लागली. पोरग दुसऱ्याची तो राबायला जावं लागलं. ही मुलगी बिडी बनवायच्या कारखान्यामध्ये कामाला, सकाळ संध्याकाळ आपल्या बापाची सेवा करायला जायचं. त्या कारखान्यामध्ये नवीन नवीन रुजू झालेली एक महिला आली आणि त्या दिवशी या दादू माणूस खाल्लं नव्हतं म्हणून पोरीच्या हृदयाचा ठोका चुकला आणि पोरगी सुद्धा जेवत. समण्याने आग्रह केला की पुरी जेवून घे. नाही म्हणजे माझा बा जेवला नाही सकाळपासून. मग ती विचारू लागली की काय झालं तुझ्या मला. ती सांगू लागली की माझा बा लय आजारी आहे. आज 3 वर्ष झालं पण काय बी उपाय झाला नाही. सहज ती माई बोलून गेली, हे पोरे अगं बावरू देवऋषी नावाचा लय मोठा देव आहे. त्या देवाकडे घेऊन जा की तुझ्या बाला. बघ तू खाली हाताने माघारी येणार नाही. अरे साक्षात देवाना अवतार घेतला या कलियुगामध्ये. त्या पोरीनं मामा कधी बघितला नव्हता. घरी आली ना आईला सांगू लागली, बाला सांगू लागली, आई शोध ना ग बाळू देवऋषी कुठं आहे म्हणून. ह्याला इचर त्याला इचर. चिपळी नावाच्या गाव शिरोळ तालुक्यामध्ये कोल्हापूर जयसिंगपूरच्या जवळ पडतं. ह्याला विचार त्याला विचार पण काय फरक झाला नाही. कोणाकडून काही माहिती मिळाली नाही. निराश झाली, हताश झाली. आता काय करावं. दुसऱ्या दिवशी कामावरती गेली. त्या माईला म्हणली, माई मावशी कुठं का भेटायचा का तू दिवशी. कुणाला बी माहित नाही आमच्या गावामध्ये. असं म्हणल्यावर सांगितलं, अगं तो ह्या माळावरती तर कधी त्या माळावरती असतो या. मग म्या तिथं कशी जाऊ. माझा बाळ लय आजारी, कुणी बी त्याला नेणार नाही. तू एक काम कर म्हणले, बाळू धनगराचा नुसता अंगारा घेऊन लावून त्याला लावून तुझा देव बाळू धनगर तुझं काम केलंय बेकार राहणार त्याला हाका मार म्हणली. कुठं भेटल म्हणली तो अंगारा, कुठं भेटल भंडारा म्हणले. काय मी काळजी करू नको, उद्या मी कामावून येताना घेऊन येते. त्या मुलीच्या डोक्यामध्ये एकच, उद्या सकाळी मामाचा भंडारा भेटणार आहे, बाळू देवऋषीचा भंडारा भेटणार आहे आणि तो भंडारा काम करणार आहे. घरी गेली, बापाची सेवा केली. माही अहो त्या दिवशी बापानं काय खाल्लं नव्हतं. बापाचं पाय दाबता दाबता झोपी गेली. अरे झोपताना सुद्धा मामाचं नाव घ्यायची, ए बाळू देवऋषा, ए बाळू धनगर आहे, ए बाळू मामा कुठं गेली तू. माझ्या बाला नीट कर रे, माझ्या बाला नीट कर. दुसरं तिला काही आठवत नव्हतं. सकाळच्या पारी उठल्या 10 वाजता फॅक्टरी उघडायची. ही पोरगी 8:30-9 वाजता फॅक्टरीच्या दारावरती बसू नये. ती माय आली की तिच्याकडून भंडारा घ्यायचा आणि बाला नेऊन काढायचा. सकाळी 9:45च्या सुमाराला सगळ्या माया आल्या. काचा वर करून करून बघते कुठं दिसते का, कुठं दिसते का. येताना दिसते ती माई, येताना दिसते तिचं पाय झालं. सांगितलं माय मला दे ग बाळू मामाचा पांग दे ग माय अंगारात. पदरामध्ये बांधून आणलेला भंडारा तुम्ही सोडला, त्या पोरीच्या हातावरती ठेवला. अरे इतकं आहे असं वाटलं. रडणारं डोळं शांत झालं, थरथरणारं होत शांत झालं आणि पोरगी घराकडे तडातडा तडात निघाली. 12-12:30च्या सुमाराला घरी बसल्या बरोबर बा जवळ गेली. बाच्या कपाळाला भंडारा लावला. नाहीला सांगितलं, आई बाळू मामाचा भंडारा आलाय का माझ्या पशी, मी भंडारा घेऊन आली. तो भंडारा पाण्यामध्ये खलवला आणि ती शिपला असतात ना, त्या शिपल्यानं गोड 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 आपल्या बापाला भरवत होती. बाप गोड गोड पेत होता. संध्याकाळची सांजची वेळ झाली. मामा पाहिला नव्हता कसा, हे सुद्धा माहित नव्हतं त्या लेकराला. वय वर्ष 17 वर्ष वय हो. एकच हात जोडायची, देवा माझ्या बाला नीट कर. संध्याकाळ झाली, रात्र सगळी झोपी गेली. पोरग झोपलं, बायको झोपली आणि पोरगी बापाचं डोकं दाबत बसली. हात दाबती, पाय दाबत दाबत पायापाशी आली. पाय दाबता दाबता झोपी गेली. त्या रात्र तशीच चाललेली आहे. 12 वाजले, 1 वाजले. हा म्हणता म्हणता दिवस सरू लागला. पोरगी पाय दाबता दाबता झोपी गेली. माई 4:30-4च्या सुमाराला बापानं आवाज दिला, हे अक्के अगं पायावरती काय झोपतेस ग, उठून साईडला झोप की. त्या बापाच्या तोंडातनं आवाज निघत नव्हता. डोळं त्याला उंची वाटत नव्हतं. त्याने आवाज दिला आपल्या पोरीला. पोरगी खडबडून जागी झाली. आईला आवाज दिला, आई अगं उठ, आई उठ. बाबा आवाज दिला मला. जेव दादू भानू. ते त्याला उठता येत नव्हतं, हालता येत नव्हतं. दोन्ही हात जमिनीवरती